नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत कुत्रा ह्या प्राण्याविषयीच्या 10 ओळी निबंध. हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा वापर तुम्हाला उपयोग शाळेमध्ये स्पर्धेचा विषय म्हणून याच्यासाठी नक्की उपयोगी पडेल. तर चला पाहूया कुत्रा या प्राण्याविषयीच्या 10 ओळी. पहिला आहे, कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. काय ओळ आहे पहिली? कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. पुढचं वाक्य पाहू. तो अतिशय विश्वासू आणि निष्ठावंत असतो. काय वाक्य आहे? तो अतिशय विश्वासू आणि निष्ठावंत असतो. पुढचं वाक्य पाहू. कुत्रा आपल्या मालकावर खूप प्रेम करतो. काय वाक्य आहे? कुत्रा आपल्या मालकावर खूप प्रेम करतो. पुढचं वाक्य पाहू. तो घराचे रक्षण करतो आणि अनोळखी लोकांवर भुंकतो. तो घराचे रक्षण करतो आणि अनोळखी लोकांवर भुंकतो. पुढचं वाक्य आहे, कुत्र्याचे वास घेण्याचे सामर्थ्य खूप तीव्र असते. काय वाक्य आहे? कुत्र्याचे वास घेण्याचे सामर्थ्य खूप तीव्र असते. पुढचं वाक्य आहे, तो दूध, भात आणि मांस खातो. काय करतो? तो दूध, भात आणि मांस खातो. पुढचं वाक्य आहे, कुत्रा खेळकर आणि चपळ असतो. काय वाक्य आहे? कुत्रा खेळकर आणि चपळ असतो. पुढचं वाक्य आहे, पोलीस आणि सैन्यात कुत्र्यांचा उपयोग केला जातो. काय वाक्य आहे? पोलीस आणि सैन्यात कुत्र्यांचा वापर केला जातो. कुत्रा आपल्या मालकासाठी जीवाची बाजी लावतो. काय वाक्य आहे? कुत्रा आपल्या मालकासाठी जीवाची बाजी लावतो. पुढचं वाक्य आहे, म्हणूनच मला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो. काय वाक्य आहे? म्हणूनच मला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो. तर अशा प्रकारे कुत्र्या ह्या विषयावरचे 10 ओळी संपलेले. तुम्हाला ही निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.